कारगिल युद्धावर आजवर अनेक चित्रपट, मालिका बनल्या आहेत. पण भारतीय हवाई दलाने पार पाडलेला एक अत्यंत कठीण आणि ऐतिहासिक मोहिमेवर प्रकाश टाकणारी ऑपरेशन सफेद सागर ही नवी नेटफ्लिक्स मालिका सध्या प्रेक्षकांची मन जिंकत आहे. 1999च्या कारगिल युद्धादरम्यान गोल्डन एरा स्क्वॅड्रॉनच्या युद्धांनी 16 ते 18,000 फूट उंचीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रूवर कसा निशाणा साधला याची चित्तथरारक कथा यात मांडण्यात आली. केवळ रणसंग्राम न दाखवता युद्धाची भावनिक किंमत आणि वर्दी मागील माणसाचा संघर्ष दाखवण्यात ही मालिका यशस्वी ठरते का, याचा सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. या मालिकेचे मुख्य कथानक गोल्डन एरा स्क्वॅड्रॉनच्या भोवती फिरतं. 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर शत्रूच्या मजबूत ठिकाणांवर ग्राउंड अटॅक मोहिमे पार पडताना MG-21, MG-23 आणि MG-27 सारख्या लढाऊ विमानांचा वापर कसा केला गेला याचे अत्यंत प्रामाणिक आणि भव्य चित्रण यामध्ये करण्यात आलं. मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यातील एरियल कॉम्पॅक्ट सिक्वेन्स आहेत. VFX वर केलेल्या मोठ्या मेहनतीमुळे हे प्रसंग पडद्यावर कोणतेही अनावश्यक नाट्य निर्माण करताना अत्यंत भव्य आणि वास्तववादी वाटतात. हवाई योद्धांचे एस्कॉर्ट मिशन आणि त्यांनी भूदलाला पुरवलेली मोलाची मदत यामुळे सैनिकांचे कसे प्राण वाचवले हे अगदी त्यात बारकाईने रेखाटले गेले आहे. अभिनयाच्या बाबतीत या मालिकेचे कास्टिंग अत्यंत तगडे आहे. विंग कमांडर BS धनोआ टोनी यांच्या मुख्य भूमिकेत जिमी शेरगिल यांनी एक वेगळेच वजन आणि अधिकार निर्माण केला, तर स्क्वॅड्रॉन लीडर आहुजा यांच्या भूमिकेत सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक संयम आणि प्रतिष्ठित आणि भावनिक अभिनय केला आहे. अभय वर्मा, मिहिर आहुजा, तारुक रैना आणि अन्ना भसीन या तरुण फायटर वैमानिकांमधील आपापसातील केमिस्ट्री अत्यंत नैसर्गिक वाटते. दिया मिर्झा आणि आदिल हुसेन यांनी कमी स्क्रीन टाइम असूनही आपली मजबूत छाप सोडली आहे. प्राजक्ता कोळीने तिच्या माधवी या पात्रातून प्रामाणिकपणा प्रयत्न केला असला तरी या व्यक्तिरेखेचे लेखन काही प्रसंगी थोडे विसंगत आणि कथेपासून भरकटल्यासारखं वाटते. असुर या मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक ओनी सेन यांनी या गंभीर विषयाला अतिशय जबाबदारीने हाताळले आहे. देशभक्तीचा अतिरेक किंवा धडक संवादाचा आधार न घेता त्यांनी कथा आणि व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी ठेवलं आहे. सैनिकांमधील हलके फुलके क्षण, त्यांचे आपापसातील संबंध आणि युद्धाभूमीपासून दूर असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचा ताण या गोष्टींना योग्य न्याय दिलाय. सैनिकांची वाट पाहणाऱ्या आणि काही वेळ कायमची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांच्या वेदना अत्यंत संवेदनशीलतेने मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मोहिमेची काळजी वाटण्याआधी ती मोहीम पार पडणाऱ्या जवानांची काळजी वाटू लागते. हेच या दिग्दर्शकाचं मोठं यश आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर ऑपरेशन सफेद सागर ही केवळ एक सामान्य युद्ध मालिका म्हणून उरत नाही, तर ती भारतीय हवाई दलाला वाहिलेली एक मनापासून आदरांजली आहे. तांत्रिकदृष्ट्या भक्कम, दमदार अभिनय आणि थरारक एरियल सिक्वेन्समुळे ही मालिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना घेऊन ठेवते.